तर स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आहे आता सध्या अक्कलकोटमध्ये श्री राजेराय मठ. तर ह्याचं हिस्ट्री भरपूरच मोठं आहे. तर हे जास्त लोकांना माहितीसुद्धा नाही आहे. तर ह्याच्यामधलं मी थोडंसं तुम्हाला माहिती वगैरे सांगणार आहे आतमध्ये जाऊन. तर जायचं आतमध्ये, तर चला. तर आता मी सध्या आतमध्ये मंदिरात आलेलो आहे. तर हे जे लाकडी दरवाजे दिसत आहे किंवा हे जे पूर्ण भिंत वगैरे दिसत आहे, हे महाराजांनी जेव्हा पादुका स्थापन केले होते तेव्हाच आहे हे भिंत वगैरे. मी पादुका पण दाखवणार आहे. तर हे महाराजांची उंची जेवढं होतं त्यांच्या उंचीप्रमाणे बांधलेला लाकडी महादरवाजा आहे. आणि हे भिंत जे आहे ते तवाचंच आहे. 1877 मधलं हे म्हणजे मठ तवा स्थापन झालेलं आहे. तर आतमध्ये आवर पण तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे आतमध्ये. दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा. तर हे आहे महाप्रसादाचं ठिकाण, जिथे सकाळी नाश्ता आणि दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी महाप्रसाद दिला जातो मोफत. जे स्वामी भक्त आलेले असतात त्यांना दिला जातो. आणि अभिषेक पण असतो सकाळच्या टायमाला. तर ते पण अभिषेकाला जे लोक वगैरे आलेले असतात त्यांनी पण इथंच महाप्रसाद घेतात. कारण 3 टाइम महाप्रसाद असतो आणि एकदम सोयीनुसार महाप्रसाद असतो, त्याच्यामुळे जास्त लोक इथंच घेतात. पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. तर आम्ही आलेलो आता सभा मंडपात. तर आपल्याला गाभारात पण जाऊन सगळं शूट वगैरे घेऊया. मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये महाराजांनी स्थापन केलं चैतन्य पादुका वगैरे. आणि एवढं मोठा सभा मंडप आहे. तर रोज सकाळी इथंच अभिषेक वगैरे होतो. तर त्याचं पण मी व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे. तर जी महाराजांची मूर्ती दिसते पंचधातूची मूर्ती आहे. तर त्याचाच रोज सकाळी अभिषेक असतो, अभ्यंगस्नान वगैरे असतो. जे भक्त लोक वगैरे आलेले असतात त्यांच्याकडनं अभ्यंगस्नान घातला जातो. आणि जे समोरच्या साईडला चैतन्य पादुका आहेत ते महाराजांनी स्थापन केलेले. तर ते पण त्याचा पण अभिषेक वगैरे असतो. तर त्याचं पण मी शूट वगैरे केलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. नाहीतर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. तिथं पण मी सगळं पूर्ण प्रोसेस वगैरे कसं कसं होतं ते सगळं टाकलेलं आहे. तर चला जाऊया आता आतमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहे गाभारात. तर हे बघू शकता तुम्ही महाराजांनी स्थापन केलेले पादुका आहेत 1877 मध्ये. तर याची संपूर्ण माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे. तर आज आहे शुक्रवार, ब्रह्मांड नायक, त्याच्यामुळे आज पाठीमागच्या साईडला पृथ्वी लावलेलं आहे. तर रोज वेगवेगळं सजावट असते महाराजांना. तर उद्या आहे शनिवार, श्रीरामासारखं सजवतो आम्ही. तर रोजचे मी ब्लॉग वगैरे टाकत असतो. तर ते ब्लॉग बघा. आणि अजून थोडंफार माहिती वगैरे असते ते मी मला बाहेर गेलं ते सांगणार आहे. रूमचं वगैरे माहिती, अजून थोडंफार माहिती तुम्हाला हवं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला रूम वगैरे दाखवतो, इथलं भक्त निवास वगैरे कसं आहे. तर वरती जाऊया चला. साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव. तर चला मी तुम्हाला भक्तनिवास दाखवणार आहे. आता रूम कसे आहेत आपल्याकडे. तर आता एसी रूम दाखवणार आहे तुम्हाला, जी आहे 1800 मध्ये अवेलेबल. 3 लोकांसाठी असते. आणि मेन म्हणजे सांगायचं म्हणजे जर तुम्ही इथं रूम वगैरे बुक केला तर महाप्रसाद जे असते ते मोफतच म्हणजे दिला जातो तुम्हाला. किंवा जे आलेले स्वामी भक्त असतात त्यांच्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. त्याच्यामुळं रूम्स अवेलेबल नसतात, जेणेकरून बुक करतात 1 महिना अगोदरच. तरीसुद्धा एकदा रूम वगैरे नसतात. म्हणजे आलेले भक्त खूपच नाराज होतात रूम्स नाही म्हणून. पण मी तुम्हाला अगोदर आता रूम वगैरे दाखवतो आणि माहिती परत नंतर देतो तुम्हाला. तर आता आलो एसी रूममध्ये. तर इकडच्या साईडला आहे बेड. आणि एक्स्ट्रा बेड वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, ते त्याच्यामुळेच ठेवलेलं आहे. आणि बाथरूम पण दाखवतो. पूर्ण पॉश आहे रूम. वरच्या साईडला एसी वगैरे आहे. गण गण गणात बोते स्वामी कृपा करा. तर हे आहे बाथरूम वरच्या साईडला, हे बघू शकता तुम्ही. आणि गरम पाणी वगैरे असते सकाळी. आणि या बाजूलाच कपडे वगैरे ठेवायला. तर जे आता तुम्ही पाहिलेलं हे एसी रूम आहे. तर भक्त वगैरे भरपूर म्हणजे येतात आपल्याकडे आणि चांगलं म्हणून सांगतात सुद्धा. आणि मी तुम्हाला नंबर देतोय, त्याच्यावरून तुम्ही विचारू शकता अजून थोडीशी माहिती वगैरे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण व्हिडिओज वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. ब्लॉग वगैरे मी टाकत असतो. आणि महाप्रसादाचं कसं सोयी सुविधा वगैरे आहे ते पण मी टाकत असतो. आणि अजून आपल्याकडे नवीन रूम्स वगैरे होत आहेत, त्याचा पण मी व्हिडिओ अजून टाकणार आहे. आणि अजून एक मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलो होतं बेला मातृभवन म्हणून. त्याच्यावरती पण खूप रिस्पॉन्स वगैरे आलेला आहे. त्याच्यावरती पण खूप जणांनी कमेंट वगैरे केलेले होते. फक्त प्रॉब्लेम एकच असतो की रूम्स अवेलेबल नसतात. त्याच्यामुळं जास्त लोक काय म्हणतात हे फेक व्हिडिओ आहे,
आणि फेक व्हिडिओ बनवून पैशासाठी व्हिडिओ वगैरे करतात आणि तसं काही नाही आहे. पण रूम्स वगैरे कसं एक महिना अगोदरच बुक करतात, त्याच्यामुळं रूम्स वगैरे नसतात, त्याच्यामुळे भक्त लोक वगैरे कमेंट करतात की हे फेक व्हिडिओ वगैरे आहे. तसं काही नाही आहे. तर तुम्ही पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये वगैरे बघू शकता की मी पूर्णच माहिती वगैरे दिलेली आहे की मठ कुठे आहे आणि भक्तनिवास वगैरे कुठे आहे आणि महाराजांचं पण माहिती वगैरे मी खूपच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अभिषेक वगैरे कसं होतं आहे आणि भक्त लोक वगैरे कसे येतात, म्हणजे गर्दी वगैरे कसं असते आणि पादुकांचं ते माहिती वगैरे पूर्ण मी देणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट वगैरे करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.